नमस्कार मंडळी. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. या निमित्तानं मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, पालक वर्गाला, शिक्षक समूहाला आणि विश्वातील अवघ्या वाचक वृंदाला मनापासून शुभेच्छा देते. मला सांगायला आनंद वाटतो की मी आतापर्यंत अनेक साहित्य कृतींचं अभिवाचन केलं. त्यामध्ये पूज्य साने गुरुजी यांची श्यामची आई, मी स्वतः लिहिलेलं हरिपाठ एक आनंद वाट, कृष्णाबाई नारायण सुर्वे यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जीवनावर लिहिलेलं मास्तरांची सावली, वि वा शिरवाडकर अर्थात नटसम्राट ही त्यांची गाजलेली साहित्य कृती, मी स्वतः लिहिलेली साठवणीतील आठवणी ही अनेक गोष्टींची मालिका, कविवर्य अरुण बोराडे यांच्या वेद सामाजिक जाणीवांचा या पुस्तकाचं मी समीक्षण लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे राधिका भांडारकर यांचं अंतर्बोल हा कथासंग्रह, या आणि अशा जवळजवळ 140 साहित्य कृती आजपर्यंत आपण ऐकलेल्या आहेत आणि मी त्यांचं सारांश रूपाने अभिवाचन केलेलं आहे. आज मात्र पुस्तक दिनाच्या निमित्तानं आपण भर दुपारी सर्वत्र उन्ह तापलेले असताना मात्र आपल्या घरातील या आम्रतरूच्या दाट अशा सावलीखाली आपण ज्या पुस्तकांचं अभिवाचन करणार आहोत किंवा ज्या पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत त्या पुस्तकांचे लेखक आहेत जुन्नर येथील रहिवासी चाळकवाडीचे आदरणीय श्रीयुत शिवाजीराव चाळक यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे 2 बाल कविता संग्रह जंगल दंगल आणि पाखरमाया. सुरुवातीला जंगल दंगल या पुस्तकाचा आपण परिचय करून घेऊयात. इंजिनियर कवी आदरणीय शिवाजीदादा चाळक यांचा नुकताच जंगल दंगल हा कविता संग्रह माझ्या हाती आला आणि त्यावरील मुखपृष्ठ ते मलपृष्ठाच्या चित्रसृष्टींनी आपण हरखून जातो. अथपासून इतीपर्यंत पुस्तकाची पानं सुद्धा अत्यंत सुबक असल्यानं जणू अल्बम उघडावा आणि पहावा, त्यावरील आठवणींचे कप्पे उलगडत जावेत असा सुंदर अनुभव येतो. पानांची रंगसंगती सुद्धा तितकीच नेत्रसुखद. पहा, आपण पाहतोय. थोडक्यात काय तर प्रस्तुत कविता संग्रहाचं बाह्य रंग विलक्षण उठावदार करण्यामध्ये यशोदीप पब्लिकेशनच्या रुपाली अवचरेताई आणि श्रीयुत निखिल लंभाते यांनी कमालीची यशस्वीता साधली आहे. कविवर्य चाळक यांनी जुन्नरच्या मातीशी जोपासलेले उत्तम भावबंध त्यांच्या या कवितांतून प्रतिबिंबित होतात. पेशानं इंजिनियर असूनही मातृभाषेवर नितांत प्रेम करणारे हे कवी आपलं निरागस बालपणच जणू इथे मांडत आहेत. आणि या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्यिका आदरणीय असावरीताई काकडे. त्या लिहितात की निवृत्त इंजिनियर असलेले चाळकवाडीचे रहिवासी श्रीयुत शिवाजी चाळक यांनी आजोबा झाल्यावरचे आपले मनस्वी अनुभव बालकवितांच्या रूपात शब्दबद्ध केलेले आहेत. जंगल दंगल या नावानं हा बालकविता संग्रह येतो. ग्रामीण भागात वास्तव्य असल्यामुळे त्यांना निसर्ग, पक्षी, प्राणी यांचा जवळून सहवास लाभला. या दृष्टीनं श्रीयुत चाळक यांची जंगल विश्वाची सफर घडविणारा जंगल दंगल हा बालकविता संग्रह मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आवडेल असाच झालेला आहे. वास्तविक जंगल दंगल हे शीर्षक थोडंसं अंतर्मुख करणारं आहेच, परंतु उत्तम यमक निर्मिती साधल्यानं हे शीर्षक चित्ताकर्षक वाटतं. जंगलातील काही बाही गमती पाहायला ऐकायला मिळतील याची आपल्याला शाश्वती वाटते आणि घडतंही तसंच. पोहणारा मासा, फांदीवरील विठू यांच्याशी गप्पा गोष्टी करत करत आपण थेट जंगल सभेला जाऊन पोहोचतो. तेथील प्राण्यांचं भरलं गोकुळ पाहून माणूस गटात न बसणारा असल्याचं लक्षात येतं.
ससुल्याची फजिती पाहत पाहत खारुताई, चिवताई यांच्यासह आपण पाखरांच्या शाळेच्या तासाला बसतो. तिथंच कोंबड्याचं आरवणं, कुत्र्याचं भुंकणं, शांततेचा पाठ, घर बनवणं, शिकारीची पूर्वतयारी असे तास होतात. मजा आणि आनंदाची लयलूट चालूच असते. तेवढ्यात आता दंगल होणार म्हणून आपण सावरून बसतो. पण दंगल होण्यापूर्वीच कोल्ह्याच्या दगाबाजीनं आणि ससोबांच्या युक्तीनं माणूस घाबरून सैरावैरा पळत सुटतो. माणसं आणि प्राणी दोघांचंही जे पूर्वनियोजित जणू काही युद्ध होणार होतं ते थांबतं आणि सर्वजण पुन्हा एकदा या जंगलात गुण्या गोविंदानं नांदायला लागतात. चला तर मग आता आपण या जंगल दंगल कविता संग्रहातील जंगल दंगल या कवितेचा आस्वाद घेऊयात. ऐकूयात या कविता संग्रहातील जंगल दंगल ही एक सुरेख कविता. प्राणीनी माणूस समोर पाहून एकमेकांवर आले धावून. प्राणीनी माणूस समोर पाहून एकमेकांवर आले धावून. आमच्या हद्दीत आलात कसे? दोघांचेही प्रश्न एकमेकापुसे. दोघांमध्ये झाली भांडणे सुरू. घुसखोरी सारी आम्ही दूर करू. वाघ सिंहाची मोठी डरकाळी. माणसांच्या हाती बंदुकीची नळी. प्राणी माणसात पेटली दंगल. प्राणी माणसात पेटली दंगल. मोठाले आवाज घाबरले जंगल. मोठाले आवाज घाबरले जंगल. चिंतेत पडले सगळेच प्राणी. माणसांशी बोलणी करेल का कोणी? कामी आली मग कोल्ह्याची अक्कल. सशाला पाठवू लढवली शक्कल. कामी आली मग कोल्ह्याची अक्कल. सशाला पाठवू लढवली शक्कल. सशाच्या हातात खाज खुजली. माणसांच्या अंगाला हळूच चोळली. सशाच्या हातात खाज खुजली. माणसांच्या अंगाला हळूच चोळली. माणसे लागली खाजवाया अंग. बंदूक पळविण्या प्राणी झाले दंग. पेटलेली दंगल झाली बघा शांत. पेटलेली दंगल झाली बघा शांत. माणसेनी प्राणी झाले हो निवांत. माणसेनी प्राणी झाले हो निवांत. तर असा हा जंगल दंगल बालकविता संग्रह, अशा अनेक कविता त्यामध्ये आहेत. आणि श्री शिवाजीराव चाळक यांचा दुसरा बालकविता संग्रह जो आहे तो आहे पाखरमाया. आपण पाहतोय की त्याचं देखील मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि पुस्तकातील सर्वच पानं ही अत्यंत बालमनाला आकर्षित करणारी आहेत. त्यावरील चित्रसृष्टी अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. सर्वांनाच ती अगदी खिळवून ठेवणारी आहे. या कविता संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर मंदा खांडगे यांची. त्या लिहितात की श्रीयुत शिवाजी चाळक यांचा पाखरमाया हा बालकविता संग्रह विविध विषयांना स्पर्श करणारा आहे. मुळात संग्रहाचं नावच अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. ते अतिशय संवेदनशील मनाचे कवी आहेत. तीच संवेदनशीलता त्यांच्या बालांच्या कविता वाचताना प्रतीत होते. बालवयोगटातील मुलांचं भावविश्वही विस्तारलेलं असतं. त्यांच्या भावविश्वातल्या त्यांचं कुतूहल शमवणाऱ्या, त्यांच्या विचारशक्तीला खाद्य देणाऱ्या, त्यांना आपल्या वाटतील अशा कविता त्यांना वाचायला मिळाल्या तर त्या त्यांना निश्चित भावतील आणि आवडतीलही. वाचताना त्याचा निर्भेळ आनंद मुलांना घेता येईल. सुबोध सोपी कविता मुलांना आवडते. मुलांच्या भावविश्वाशी जोडून घेण्याची ताकद त्या कवितेत असावी. ती सहजपणे मुलांच्या मनात उतरावी. श्री चाळक यांच्या बालकविता मुलांच्या मनात अशा सहज उतरणाऱ्या आहेत. भावगर्भ आशयाच्या या कविता मुलांचं कुतूहल शमविणाऱ्या, त्यांच्या विचारशक्तीला चालना देणाऱ्या आहेत. सहज स्फूर्त अशा या कविता मुलांच्या भावविश्वात निश्चितच स्थान मिळवतील. आणि खरंच ताईंनी म्हटल्याप्रमाणे या कविता संग्रहातील सर्वच कविता मुलांना आवडणाऱ्या आहेत. त्यापैकी 2 कवितांचं आपण अभिवाचन करणार आहोत.
पहिल्यांदा कविता आहे सूर्य. पहा किती सुंदर असं हे चित्र आहे. सूर्य. कविवर्य चाळक दादा लिहितात, कोंबडा आला निरोप घेऊन, सूर्या तुझी पालखी येते मागून. कोंबडा आला निरोप घेऊन, सूर्या तुझी पालखी येते मागून. लावतोस बॅटरी सकाळी सकाळी, खिडकीत येतोस उठायच्या वेळी. लावतोस बॅटरी सकाळी सकाळी, खिडकीत येतोस उठायच्या वेळी. ऊन कोवळे सकाळी तुझे, ऊन कोवळे सकाळी तुझे, न्हावून निघते सर्वांग माझे. दुपारी रागवतोस भाजतात पाय, दुपारी रागवतोस भाजतात पाय, तेव्हा मात्र मला आठवते माझी माय. विनंती मित्रा एकच कर, विनंती मित्रा एकच कर, ढगांची छत्री डोक्यावर धर, ढगांची छत्री डोक्यावर धर. पूर्वेची लाली पश्चिमेला गेली, पूर्वेची लाली पश्चिमेला गेली, घरी जा आता संध्याकाळ झाली, घरी जा आता संध्याकाळ झाली. पाहिलं ना, म्हणजे कवितेतून जशी काही मुलं त्या सूर्याशी बोलतायत, इतकं हे सुंदर शब्दचित्रण दादांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर मला या कविता संग्रहातील पहिल्यापासून आवडलेली जी कविता आहे ती आहे मामाचा गाव. ऐकूयात, मामाचा गाव. मला आवडतो मामाचा गाव, नाव त्याचे डोंगरगाव. मला आवडतो मामाचा गाव, नाव त्याचे डोंगरगाव. ओढ्या काठी पसरला वड, ओढ्या काठी पसरला वड, सोबत करते जांभळी निमाड. सदा खुणावतात चिंच, आंबे, बोर, सदा खुणावतात चिंच, आंबे, बोर, कधीतरी दिसतो नाचणारा मोर, कधीतरी दिसतो नाचणारा मोर. झुळझुळ वाहे डोंगरातून पाणी, झुळझुळ वाहे डोंगरातून पाणी, येई खळखळ आवाज कानी, येई खळखळ आवाज कानी. शेतात विहीर पाण्याची सोय, शेतात विहीर पाण्याची सोय, बांधाला वाढली आंब्याची कोय, बांधाला वाढली आंब्याची कोय. गाई गुरांनी भरला गोठा, गाई गुरांनी भरला गोठा, दुधा तुपाचा नसतो तोटा, दुधा तुपाचा नसतो तोटा. मामाची माझ्या मोठी माडी, मामाची माझ्या मोठी माडी, समोर उभी घुंगरांची गाडी, समोर उभी घुंगरांची गाडी. तर बघ मंडळी, येताय ना तुम्ही या घुंगरांच्या गाडीत बसायला? तर अशा खूप सुंदर सुंदर कविता दादांच्या या कविता संग्रहामध्ये आहेत. त्या अगदी छान छान बालसुलभ आणि उद्बोधक देखील आहेत. आपणही नक्की वाचा. आणि कविताच नाही तर अनेक साहित्य कृतींचं वाचन हे अनेक मंडळी करत असतात. लेखक लिहितात, वाचकांनी ते वाचायचं असतं आणि आपल्या जाणीवांना जागृत ठेवायचं असतं, सजग राहायचं असतं. मग ते अभंग असू देत, ओव्या असू देत, भारुड असू देत किंवा चरित्र असू देत. वाचक दिनानिमित्त आपण सतत वाचते राहूयात, या असा एक संकल्प सोडूयात. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना पुस्तक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.